शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। परभणी, पूर्णा, पालम तालुक्यातील विविध मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। नदी नाल्यांना पूर आल्याने पुराने जनजीवन विस्कळीत झालंय। काही ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे। प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली। पूर्णा तालुक्यातील कांतेश्वर मंडळात 147.5 मिलीमीटर, पूर्णा मंडळात 133 मिलीमीटर, ताडकळस मंडळात 96.3 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। त्याचबरोबर परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात 65.5 मिलीमीटर, पिंगळी मंडळात 95 मिलीमीटर, परभणी ग्रामीण मंडळात 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पालम तालुक्यातील पेठशिवणी मंडळात 89.3 मिलीमीटर, पालम मंडळात 79.8 मिलीमीटर, बनवस मंडळात 75.8 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। 1 जून पासून 13 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात 699.8 मिलीमीटर इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे। पावसाने सरासरी ओलांडली असून प्रत्यक्षात जिल्ह्यात 717.7 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। शुक्रवारी दिवसभरात 74.3 मिलीमीटर इतक्या पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे। पूर्णा तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे। थुना नदीला पूर आल्याने कामावरील मजूर यंत्र पुरात अडकले। याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन, पूर्णा नगर परिषद, अग्निशमन दल, महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या प्रयत्न करत पुरात अडकलेले VK सिंग, लक्ष्मण सिंग, सलाउद्दीन सिद्दीकी, शिवकुमार, सदाकत अली यांना सुखरूप बाहेर काढले।